तर मी आलो तो स्पेशल गेस्टला घेऊन नाशिक एअरपोर्टला। हेच ते आहे स्पेशल गेस्ट ज्यांचं नाव आहे डॉक्टर धर्माराव। हे सर करतात टीबी मुक्त भारत अभियानाचं काम। हेच काम करायसाठी काल ते नाशिकला आले होते आणि आज त्यांचं काम झाल्याच्या नंतर मी आज त्यांना ओझर एअरपोर्टला ड्रॉप केलं मित्रांनो। अशा कार्याला सलाम मित्रांनो। आपले कर्म चांगले ठेवायचे आणि काम चांगलं करायचं, सगळं चांगलं होऊन जातं। पण हा मध्ये जर आला ना तर याचे कर्म आहे ना याला वाचू शकत नाही मित्रांनो। हा लावतो आपल्या गाडीला लॉक मित्रांनो। एका दिवशी याच्या अंगावरती गाडी घातल्या मला बोलू नका तुम्ही। आप्पा म्हणे त्या मूर्खाचं मानाव घेत नको जाऊ। मग काय गाडी पार्क केली, म्हटलं काय चाललं काय वातावरण बघू। पण आजचा मोसम थोडा हटके मित्रांनो। आपली गाडी पण खूप खराब झालेली। म्हटलं चला आपण आपल्या मित्राला आज भेटलेलं खूप गरजेचं आहे। माझ्या मित्राला वाटतं मी फेमस झाल्यापासून त्यांच्यावरती प्रेम कमी करतो, मग चुकीचं आहे। माझे मित्र सर्व काही आणि बच्चाव पण व्हिडिओ मध्ये यायला घाबरत होता। त्याला व्हिडिओ मध्ये आल्याच्या नंतर एडी तर घेणार। धान्या तर स्वतःला सेलिब्रिटी समजू राहिला, नवीन ब्लॉगर झाला तयार आपल्या नाशिक मध्ये। बाकी तो सोडा आपला चेहरा कसा टाकाटक मध्ये वाटतो, दाढी गिडी केली एकदम टाकाटक मध्ये। तुमचा भाऊ मॉडेल दिसायला लागला की धन्या लगेच येऊन चिपकायला लागला। म्हटलं धन्या मला त्याची सवय नाही, म्हटलं तू बाजूला सरक आधी। तितक्यात आपल्या मित्राची एंट्री झाली। म्हणे काय झालं, म्हटलं धन्या चिपकायला लागलाय, म्हटलं या धन्याला घेऊन जाय म्हटलं भाऊ तिकडे। आणि हा माणूस एअरपोर्टला येणार नाही असं कधी होणारच नाही मित्रांनो। कंटिन्यू एअरपोर्टला येत राहतो आणि बघतो तर काय अभिने कोणचे नवीन टायर आणले मार्केटला। अभि म्हणे हे ब्रिस्टॉनचे टायर 1,00,000 किलोमीटर पर्यंत कसे बी चालतील। अभिला बोललो हे टायर भेटतील कुठं, म्हणे टायरच्या दुकानामध्ये। आता मित्रांनो बघू शकता मार्केटला नवीन टायर आले ब्रिस्टॉनचे एकदम कडक मध्ये 1,00,000 किलोमीटर चालतात मित्रांनो। माझे मित्र एवढे रिकाम टेकडे असतात की जे माझ्या सोबत फिरत राहतात मित्रांनो। त्यांना पण काम नाही, मला पण काम नाही आणि फ्लाईट पण आलेली नाही। तितक्यात बघतो तर काय विकास भाऊ चव्हाणची गाडी। म्हटलं विकास भाऊ चव्हाण नेमकं करता काय गाडीत बघू आपण। भाऊनी तर डायरेक्ट नोटाचं बंडल काढलं, लागले मोजायला। म्हणजे एवढे पैसे आज कमवले। म्हटलं क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे, असंच कमवा आपण। पाऊस चालू झाला, पाऊस चालू झाल्याच्या नंतर इथलं वातावरण एकदम खास होतं मित्रांनो। एवढा खास वातावरणामध्ये खास मित्र भेटून गेला आपला अतुल कालेकर। म्हटलं भाई काय चाललंय, एकदम मजेत। पण हा इतका बेकार माणूस, मला हे कळत नाही हा टेन्शन मध्ये राहतो का नाही कधी कळतच नाही। काय हसत राहतो मित्रांनो, काय रहस्य आजपर्यंत यांनी सांगितलं नाही। पण याचं कसं माहिती का, भोळा चेहरा इतिहास गायरा, हा एकदम खतरनाक माणूस आहे। एअरपोर्टचा परिसर पण पुरा ओला झाला मित्रांनो। इथं पाऊस पडल्याच्या नंतर क्लायमेट आहे एकदम खतरनाक राहतं मित्रांनो। आणि तितकत आपले दोस्त भेटले, दोस्त लागले हसायला। त्यांना माहिती आहे व्हिडिओ काढणं म्हणजे येडी घेणं। आपण पण ओलाच्या बोकांडीवरती डायरेक्ट क्लिकर लावून ठेवलंय, बुकिंग पडणार आपल्याला म्हणजे पडणार। पडली पण डायरेक्ट जत्रा हॉटेलला घेऊन आलो। पण इथं बघतो तर काय ट्रॅफिक फुल। कस्टमरला इथं जत्रा हॉटेलला सोडून दिलं होतं, कारण कस्टमरला इथं जायचं होतं। कस्टमरला सोडून दिल्याच्या नंतर पाऊण तास जवळ झालं या ट्रॅफिक मध्ये मी जाम आहे मित्रांनो। जत्रा हॉटेलला सध्या ट्रॅफिक खूपच वाढायला लागली। इथं ट्रॅफिक पोलीस वगैरे कोणीच नाही नसताना आपले नाशिककर बरोबर जागा करून देता मित्रांनो। बघू शकता पाऊण तासापासून मी अटकलो होतो, म्हणजे चिंता नका करू, मी अजून 5 मिनिटं थांबा तुम्हाला फ्री करून देतो। नाशिककर एवढे प्रेम करायला लागले की विचाराच्या बाहेर। एवढ्या ट्रॅफिक मध्ये सुद्धा माझे फॉलोअर्स भेटले, मला आनंद झाला भेटून। दादाला म्हटलं कसे असतात आपले ब्लॉग, दादा म्हणे एकदम भारी असतात, एकदम कडक। दादाला पण आवडले। पण तितक्यात आवाज आला स्वप्नील भाऊ, त्याचं बघितलं तर काय अजून आपले फॉलोअर्स इथं पण भेटून गेले मित्रांनो। पूर्ण नाशिक मध्ये आपल्याला खूपच ओळखायला लागली पब्लिक। नाशिकच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आपल्यावर प्रेम करते आणि खरंच हे मनापासून तुमचे आभार आहे। तुम्ही माझे ब्लॉग पाहता। फायनली पाऊण तासानंतर मी ट्रॅफिक मधून बाहेर पडलोय मित्रांनो। आता चाललोय गाडी वॉश करायला, आपली गाडी खूपच घाण झाली। भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला खरंच विसरू नका। कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा। धन्यवाद।